नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यास सुरुवात केलेली आहे. 3 जिल्ह्यांचा ते दौरा करणार आहेत आणि या दौऱ्यामध्ये मुख्यतः विद्यापीठांना विद्यापीठांच्या भेटी घेणार आहेत. म्हणजे विद्यापीठांमध्ये जाऊन भेटी घेणार आहेत, त्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. आणि त्यांनी असं सांगितलं आहे की कोरोनाच्यामुळे मी गेलो नव्हतो, फिरत नव्हतो आणि मला जे काही बघायचं आहे, जे काही दौरे करायचे त्याच्यामध्ये थोडेसे निर्बंध आले. आता निर्बंध थोडेसे सैल झाल्यामुळे मी आता परत दौरे सुरू केलेले आहेत. याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे की कोश्यारीजी हे कुठे गेले होते, तर पूरग्रस्त भागाचा दौरा त्यांनी केला. आणि त्या दौऱ्याच्या वेळी पुन्हा काय झालं होतं की भारतीय जनता पक्षाचे जे निलंबित आमदार आहेत, आशिष शेलार, विधानसभेमध्ये ज्यांनी गोंधळ घातला म्हणून ज्या आमदारांना मुख्यतः भाजपच्या निलंबित करण्यात आलं होतं, त्यापैकी एक आशिष शेलार. आणि त्या आशिष शेलार यांना घेऊन ते पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावरती गेलेले होते. याबद्दल सुद्धा तीव्र आक्षेप घेण्यात आला आणि तो रास्त आक्षेप आहे असं माझं म्हणणं आहे. तशा प्रकारची गोष्ट त्यांनी करण्याची गरज नव्हती. राज्यपालांना हे काही कैदी आहेत का? कैदी नाही आहेत. राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख आहेत, त्या पदाचा आपण आदरच करतो आणि ते राज्यात कुठेही जाऊ शकतात, त्याला काही हरकत घेण्याचं कारण नाही. परंतु जेव्हा राज्यपाल हे एखाद्या भागाचा दौरा करतात तेव्हा त्यांनी त्याची माहिती जी आहे ती सरकारला दिली पाहिजे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना ती माहिती दिली पाहिजे किंवा शासनाला माहिती दिली पाहिजे. शासनाला माहिती काहीही नसताना जर असे दौरे त्यांनी केले तर त्याच्याबद्दल रास्तपणे आक्षेप घेतले जातात आणि तसे रास्त आक्षेप यावेळी घेण्यात आले. का घेण्यात आले तर आपल्याला माहिती असेल की राज्य शासनाने मराठवाड्यातल्या दौऱ्याबद्दल कोश्यारीजींच्या आक्षेप घेतला. तो आक्षेप असा होता की त्याची कुठलीही माहिती एक तर त्यांना देण्यात आलेली नव्हती, म्हणजे राज्य सरकार. आता बघा, नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन आक्षेप नोंदवला की त्यांनी काय म्हटलं बघा, परभणी, हिंगोली आणि नांदेडचा दौरा आहे. तिथे जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टरांच्या बरोबर आढावा बैठका आणि वसतिगृहांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. आणि त्यावेळी काय झालं की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असा सूर उमटला की कलेक्टरांच्या बरोबरच्या आढावा बैठका ते घेत आहेत, वसतिगृहाचं उद्घाटन करतायत आणि ते संबंधित खात्याच्या मंत्र्यांनाच त्याची काही माहिती नाही आहे. असं कसं चालेल? सरकारला काहीतरी त्याची कल्पना सुद्धा दिली पाहिजे, हा एक आक्षेप. आणि दुसरं म्हणजे आढावा बैठका घेणं हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे, ते काही राज्यपालाचं काम नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता नवाब मलिक यांनी काय म्हटलं की कोश्यारी हे 5 ऑगस्टला बघा नांदेडमध्ये म्हणजे आढावा बैठका घेत आहेत. 6 ऑगस्टला हिंगोलीत कोणतेही विद्यापीठ नसताना तिथेही आढावा बैठक घेणार आहेत. 7 ऑगस्टला परभणीत कृषी विद्यापीठात कार्यक्रमात जाणार आहेत. तो त्यांचा अधिकार आहे, पण तिथेही म्हणजे जाण्याचा अधिकार आहे, पण अधिकाऱ्यांसमोर आढावा बैठका घेणार आहेत. सरकारने बांधलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन सरकारला न विचारताच थेट करणार आहे, अशी नाराजी अल्पसंख्याक खात्याचे मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केलेली आहे. आता सरकारचे ते प्रवक्ते सुद्धा आहेत नवाब मलिक, ज्येष्ठ मंत्री आहेत, अनुभवी मंत्री आहेत आणि ते कधी बेजबाबदारपणे बोलत नाहीत, बेजबाबदार वक्तव्य करत नाहीत. पण त्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आणि ते असं म्हणाले की नांदेडमध्ये राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विभागाने बांधलेली 2 वसतिगृहे आहेत, त्यांचे पैसे राज्य सरकारने दिले, बांधकाम पूर्ण झाले, पण ते अजून विद्यापीठाला हस्तांतरित झालेले नाही. मग त्याचं उद्घाटन करून नंतर ते विद्यापीठाकडे देणे हा राज्य सरकारचा अधिकार आहे. राज्यपाल हे विद्यापीठांचे कुलपती असतात, त्यांना विद्यापीठाच्या कारभारावरती देखरेख करण्याचा हा सगळा अधिकार आहे, त्याला आक्षेप नाही आहे. पण ज्याला म्हणतात की जे विद्यापीठाकडे हस्तांतरितच झालं नाही, तिथे ते जातात
आणि सरकारने केलेली कामं राज्य सरकारला न विचारता थेट कार्यक्रम आयोजित करणे योग्य नाही असं त्यांनी सांगितलं. थेट बघा म्हणजे काय आक्षेप आहे तर एक तर सरकारला माहिती दिली नाही, दुसरं म्हणजे आढावा बैठका घेण्याचं ते ठरवलं होतं कलेक्टर बरोबर. शिवाय असंही होतं की या बैठका ते कलेक्टर कार्यालयात जाऊन घेणार. आता हे कलेक्टर कार्यालयात जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना असतो किंवा अन्य मंत्र्यांना असतो, पालकमंत्र्यांना असतो. अशा प्रकारचा आक्षेप घेण्यात आला. आता हे राजकारण करतात का राज्यपालांनी राजकारण करायचं नसतं. राज्यपाल हे सर्वांचे घटनात्मक पद आहे, पण राज्यपाल हे राजकारणच करतात. म्हणजे उदाहरणार्थ असं की जेव्हा ते कोकणात गेले पूरग्रस्त भागाचा दौरा करायला काहीही हरकत नाही. शरद पवार म्हणाले की जावं, खुशाल जावं. जर तिथल्या पुनर्वसनाच्या कामामध्ये किंवा लोकांना वाचवण्याचं जे काम असतं पहिलं त्यावेळी शक्यतो कोणी जाऊ नये अशी अपेक्षा असते. काही दिवसानंतर राज्यपालजी गेले तिथे, ठीक आहे गेले, काही हरकत नाही. पण त्या ठिकाणी जाताना भारतीय जनता पक्षातर्फे काय सांगण्यात आलं की राज्यपालांनी ज्यांना बोलवलं होतं वेगवेगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना, जे कोकणातले नेते असतील, ते त्या ठिकाणी उपस्थित राहिले नाही. आता हे आहे ते म्हणजे राज्यपालांचा सन्मान करण्यात आला नाही असं भारतीय जनता पक्षाच्या वतीने सांगण्यात आलं. आता राज्यपालांचे हे प्रवक्ते का भारतीय जनता पक्षाचे लोक? मूलतः राज्यपाल कोश्यारी हे जरी भाजपचे असले तरी ते आता पक्षाच्या पलीकडे गेलेले. जसे उपराष्ट्रपती, राष्ट्रपती हे आपण देशाचे राष्ट्रपती असतात. राज्यपाल हे सगळ्या राज्यातल्या लोकांचे एक प्रकारे प्रतिनिधी आहेत, केंद्राने नियुक्त केलेले प्रतिनिधी आहेत. तेव्हा त्यांनी अशी पक्षपाती भूमिका घेता कामा नये कुठल्याही प्रकारची. पण ते तर पक्षपाती भूमिकाच घेत आहेत फक्त, आणि हाच आक्षेपाचा विषय. बघा राज्यपाल तिथे गेल्यावरती तिथे सगळ्या त्यांनी ज्यांना आमंत्रण दिलं त्या सगळ्यांनी तिथे उपस्थित राहायला पाहिजे अशी अपेक्षा असेल त्यांची. ज्या कोणाची भाजपची अपेक्षा असेल त्यांची, या लोकांची काही नेत्यांची ज्यांना निमंत्रण दिले दुसरी कामं असू शकतात किंवा ते रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पुनर्वसन ऑपरेशन कामामध्ये मग्न असू शकतील. त्यांना अशी सक्ती करता येत नाही तुम्ही. पण मग बघा बहिष्कार टाकला त्यांच्यावरती अशा प्रकारची आवई उठवण्यासाठी भारतीय जनता पक्ष पद्धतशीरपणे राजकारण करतो याबाबत. आता गुजरातमध्ये जेव्हा वादळ आलं, जसं महाराष्ट्रातही आलं वादळ, ताबडतोब पंतप्रधान तिकडे गेले, पण पंतप्रधान इकडे आले नाही. त्याचंही समर्थन भाजपच्या लोकांनी केलं. मग त्यांना ताबडतोब गुजरातला मदत देण्यात आली. 1,000 कोटी रुपयांची या आठवड्याप्रमाणे मदत देण्यात आली. पंतप्रधान तिथे स्वतः गेले. पण देवेंद्र फडणवीस यांच्यापासून बाकीचे लोक जे आहेत, जेव्हा पंतप्रधानांवरती टीका लोकांनी केली, विरोधी म्हणजे काँग्रेसने, राष्ट्रवादीने, की असं का बाबा केलं, इथे यायला पाहिजे होतं त्याने. पण बघा पंतप्रधान मात्र आले किंवा आले नाहीत हा प्रश्न नाही, मदत करतात की नाही हा खरा प्रश्न आहे. काय मदत केली महाराष्ट्राला? गेल्या वर्षीच्या वादळाची मदत जी आहे आपण जी मागितली त्याच्या 10% तुम्ही मदत देता, आणि गुजरात सरकारला जशी मदत दिली तशी दिली आपल्याला मदत? ती दिली नाही. बरं त्याचंही समर्थन करायचं. मग भारतीय जनता पक्षाचे हे नेते आहेत, त्यांना महाराष्ट्राचं हित जास्त महत्त्वाचं वाटतं का फक्त पक्षाचं पंतप्रधानांची बाजू लावून धरणं एवढंच त्यांना महत्त्वाचं वाटतं? एकदा स्पष्ट करून सांगा ना तुम्ही की आम्ही काहीही झालं तरी फक्त केंद्राची आणि पंतप्रधानांची वकिली करणार आहोत. महाराष्ट्राचं हिताचं काय व्हायचं असेल ते होत, स्पष्टपणे सांगून टाकावं त्यांनी. मग अपेक्षा आम्ही करणार नाही त्याच्याबद्दल. बरं राज्यपाल जे गेले, आता मी या व्हिडिओचं शीर्षक काय ठेवलं की काली टोपी लाल रुमाल. काळी टोपी म्हणजे राज्यपाल हे काळी टोपी घालतात. आणि आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक काळी टोपी घालतात. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे मूळ राज्यपाल आहेत. मूळ संघापासून त्यांची संपूर्ण वाटचाल सुरू झाली. काही हरकत नाही, संघात अवश्य जावं.
संघाशी एकनिष्ठ राहावं आणि ती एकनिष्ठा त्यांची आदर आहे आम्हाला त्याच्याबद्दल प्रत्येकाची वैचारिक निष्ठा असते. त्यांनी ते पत्रकार सुद्धा होते कोश्यारीजी. त्यांच्या साप्ताहिकाचं नाव पर्वत पियुष असं होतं. म्हणजे उत्तराखंडामध्ये माहिती आहे आपल्याला की हिमालय आहे, पर्वत आणि पियुष माहिती आहे आपल्याला पियुष. ते पर्वत पियुष हे त्यांच्या साप्ताहिकाचं नाव होतं. आणि उजव्या विचारसरणीचं पियुष पिऊन ते मोठे झाले. उत्तराखंडमध्ये राज्यपाल मुख्यमंत्री होते, पण केवळ 5-1 महिने मुख्यमंत्री राहिले ते. त्यांना वाटत होते की आपल्याला जेव्हा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे त्याच्याऐवजी दुसरेच मुख्यमंत्री झाले, खांडोरीजी झाले किंवा रमेश निशंक झाले मुख्यमंत्री. अशा प्रकारच्या गोष्टी घडत आल्या त्या, अशा प्रकारच्या गोष्टी. आणि ज्याला आपण म्हणतो की मागून येऊन पुढे गेला तरी काय करणार त्याला. आता राजकारणात असं होतं, अनेक जण मागून पुढे जातात. एकनाथ खडसे यांच्या देवेंद्र फडणवीसांनी अगोदरच बाजी मारली. पण कोश्यारीजींनी जे अमृत प्यायलेलं होतं, अमृताचं सेवन केलं होतं, पियुष म्हणजे अमृत, ते विचारांचं अमृत जे आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं, जे काळ्या टोपीच्या रूपाने आपल्याला अजूनही विलसित दिसतं. त्यांच्या प्रतिकात्मकरित्या ते विचार त्यांच्या डोक्यात अजून आहे. ही चांगली गोष्ट आहे. पण आता मात्र काय आहे की ते राज्यपाल आहे, मग संविधानाचा सन्मान करणं हे महत्त्वाची गोष्ट आहे त्यांच्या दृष्टीने. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निष्ठा असणं ठीक आहे, पण कारभार करताना संविधानाच्या संकेतानुसार परंपरेनुसारच त्यांना कारभार करावा लागेल हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ते होताना मात्र आज दिसत नाही. आणि याच्याबद्दल आक्षेप घेतला जातोय, तीव्र आक्षेप घेतला जातोय. बघा आता पूरग्रस्तांच्या ठिकाणी भेट देऊन आल्यानंतर कोश्यारीजी असं म्हणाले की लोकांना दिलासा दिला. त्यांनी म्हणाले की आम्ही तुमच्या मागे आहोत, आम्ही तुमच्या मागे आहोत. आणि याच्यामध्ये असं आहे की तोंड देखलं असं म्हणणं ठीक आहे, पण केंद्र सरकारकडून तुम्ही मदत आणली का, किंवा केंद्र सरकारने स्वतःहून काही मदत जाहीर केली का. आता वाट बघते महाराष्ट्र, तुम्ही किती मदत करणार. देवेंद्र फडणवीस बघा कसे आहेत. त्यांनी काय सांगितलं की आमच्या वेळी आम्ही कशी मदत केली होती असं तक्तच त्यांनी दिला. लगेच चॅनलवरती लगेच दाखवण्यात आला. चॅनलवाले कार्यक्षम आहेत, भाजपचं ताबडतोब दाखवतात ते. प्रवीण दरेकर कुठेही गेले तर इमिजिएटली त्याचं कव्हरेज आपल्याला बघायला मिळतं. छानपैकी कव्हरेज बघायला मिळतं. चांगली गोष्ट आहे. माध्यमांचा वापर कसा करायचा, वापर करून कसा घ्यायचा याचं तंत्र त्यांना चांगलं अवगत आहे. आणि मगाशी मी जे म्हणत होतो ते काळी टोपी, म्हणजे ते मी म्हटलं काळी टोपी आणि लाल रुमाल असं त्या सिनेमाचं शीर्षक आहे. आता इथे काळी टोपी जो आहे, काळी टोपी जी घालणारी व्यक्ती आहे याच्याबद्दल नवाब मलिक जे मंत्री, ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांनी राज्य सरकारने नाराजी व्यक्त केली. आपले मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना सांगितलं की राज्यपालांना आपली नाराजी पोहोचवा. त्याप्रमाणे नाराजी पोहोचवण्यात आली. आणि एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो ना लाल म्हणजे रेड सिग्नल, आम्हाला हे पसंत नाही आहे, लाल रुमाल दाखवून तुमचं हे काही जे काम चालले ते आम्हाला पसंत नाही आहे, हे ठणकावून सांगण्यात आलेलं आहे. आणि कॅबिनेटमध्ये किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेमध्ये सुद्धा अनेकांचं मत असं आहे की उद्धव ठाकरे हे खूप सौम्य किंवा नेमस्त प्रवृत्तीचे आहे. राज्यपाल डायरेक्ट राजकारण करत आहेत, तर आता तुम्ही आक्रमकपणे भिडा ना त्यांना जाऊन. पण असं म्हणायची पद्धत आहे की राज्यपाल किंवा कुठल्याही घटनात्मक पदावरच्या व्यक्तीने वाटते ते धिंगाणा घालावा, पण घटनात्मक पद आहे त्याचा आपण सन्मान राखायचा, त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, अशी एक पावित्र्याची शुद्धतेची कल्पना काही जणांना आहे. पण दुसरा समोरचा माणूस जर सरळ सरळ दादागिरी करत असेल तर दुसऱ्या समोरच्या व्यक्तीने शांतपणे मवाळपणे वागत राहून काही उपयोग होत नाही. कधी कधी डायरेक्ट आव्हान द्यावं लागतं. आणि तसं आव्हान एक प्रकारे सीताराम कुंटे यांना सांगून नाराजी थेट प्रदर्शित करायला लावून उद्धव ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे आणि राज्यपाल असा थेट सामना झाला होता की उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्ववाद संपलाय का
आणि ते सेक्युलरिझमकडे कसे वळलेले आहेत याबद्दल थेट राजकीय वक्तव्य हे राज्यपालांनी केले, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी सणसणीत उत्तर त्यांना दिलेलं होतं आणि ते आवश्यक होतं. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा राज्यपालांना बद्दलच्या या कृत्याबद्दल, म्हणजे जे त्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल जे वक्तव्य केलं, जे स्टेटमेंट्स इश्यू केली ती चुकीची आहेत अशा प्रकारचा संदेश राज्यपालांना अमित शहा यांनी दिला. त्याबद्दल अशा प्रकारची समज त्यांनी दिल्याची बातमी आल्यानंतर मग भाजपचे महाराष्ट्रातले लोक एकदम शांत गप्प झाले. कसं आहे की शेवटी दिल्लीमधले जे मालक आहेत ते जे सांगतील तशा पद्धतीने काम करणं हे यांचं काम. आता ज्यावेळी केंद्रीय आरोग्य खात्याने जेव्हा सांगितलं की बाबा सावध राहा, सगळं उघडायचं कारण नाही आहे, करोनाचं संकट आहे, तेव्हा हे लगेच इथले लोक शांत व्हायला लागले. नाही तर सगळं उघडा, सगळे निर्बंध सैल करा, व्यापाऱ्यांना जे हवं त्याप्रमाणे करा अशी मागणी सुरू होती. पण केंद्रीय आरोग्य खात्याने जाहीरपणे सांगितल्यानंतर मग लगेच हे मंडळी शांत झाली. हे अशा प्रकारची हा जो काही लबाडपणा आहे, लबाडी आहे ही, या लबाडीला एक्सपोज करणं हे माझं मी काम करत आलो आहे आणि कोणी कितीही काही सांगितलं तर मी करत येणार आहे. आता या राज्यपालांनी काय केलं, आज त्यांनी कलेक्टरच्या ऑफिसमध्ये त्या बैठका घेण्याचं टाळलं. वसतिगृहाचं उद्घाटन जे आहे करण्याचा जो समारंभ होता तो त्यांनी केला नाही. याचा अर्थ असा आहे की सरकारची जी नाराजी आहे त्याची दखल त्यांना घेऊन त्याप्रमाणे दुरुस्त करावी लागेल, कामात दुरुस्ती करावी लागेल. हे आपण स्पष्टपणे लक्षात घेतलं पाहिजे. मी अजून एक सांगतो की राज्यपाल कशा प्रकारचं राजकारण करतात. न्यायालयाने त्यांना समज दिली की 12 आमदार जी यादी तुमच्याकडे पाठवलेली आहे त्याच्याबद्दल होतही म्हणा, येस ठीक आहे यांना आम्ही करतो, किंवा नाही तरी म्हणा. बरं हो म्हणजे नाही म्हणण्याची असेल तर कारणं द्यायला लागते ना, का नको आहे बाबा. का तुम्हाला तुमच्या पसंतीचे भाजपच्या किंवा मोदी शहा यांच्या मान्यतेची सगळी माणसं तिथे ठेवायची आहेत? काय तुमचा हिशोब काय, तुमचा हेतू काय, कशासाठी तुम्ही जो अधिकार आहे या सरकारचा की त्यांना 12 व्यक्ती ज्यांना पाठवायचे आहेत त्यांना सदस्यत्व मिळालंच पाहिजे. आणि आक्षेप असेल तर आक्षेप सांगा तुम्ही, ते काहीही करत नाही. न्यायालयाने सुद्धा चमकवल्यानंतर त्याच्याबद्दल भाजपचे सर्व प्रवक्ते गप्प आहेत, त्याच्याबद्दल एक शब्दही बोलायला तयार नाही. शरद पवार यांनी जाहीरपणे जे शिल्पकार आहेत महाविकास आघाडी सरकार त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे राज्यपालांबद्दल. मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली, मंत्रिमंडळाने मध्ये चर्चा होऊन नाराजी व्यक्त करण्यात आली. एवढं होऊन सुद्धा या राज्यपालांना त्याच्याबद्दल काही पर्वा नाही. वास्तविक केंद्र सरकारने त्यांना परत बोलवून घेतलं पाहिजे. मी तुम्हाला हे राज्यपाल कशा प्रकारचे राजकारण येथे सांगतो. एक तर बघा, कंगना राणावत पासून अनेकांना त्यांनी भेटीची इच्छा व्यक्त केल्याबरोबर लगेच भेट दिली, या भेट, मी भेटेन तुमच्याशी. मग कोणी असतील, अर्णब गोस्वामी असतील, रामदास आठवले तर माहितीच आहे आपल्याला, मोठे विनोदी गृहस्थ आहेत ते. रामदास आठवले यांना तर भाजपची चिंता भाजपतल्या नेत्यांपेक्षा अधिक चिंता पडलेली त्यांना. देशामध्ये, महाराष्ट्रात अनेक दलित अत्याचारांची प्रकरणं होतात, अनेक प्रकारचा अन्याय शोषण होतं, त्याच्याबद्दल हे गोष्ट काही फारसा आवाज उठवताना दिसत नाही. त्यांच्या खात्याचं काम काय चाललंय, काय नेमकं त्यांनी केलेलं आहे आत्तापर्यंत हे काही कळायला मार्ग नाही. पण गंमत जम्मत करत असतात ते, चारोळ्या करत असतात ते. पंतप्रधानांनाही आवडतं ते की असा निरुपद्रवी माणूस, काय आपल्याला अडचण आहे, मजा येते. थोडे 2 गटका करमणूक संसदेमध्ये होते. रामदास आठवले त्यांना कोश्यारीजी भेटत आहेत, कंगना राणावतला भेटत आहेत, अन्य सोम्या गोम्यांना सुद्धा ते भेटलेले आहेत. व हे भेट एखादं गारानं गायलं म्हणजे जे साधारणतः
तुम्ही बघा, सुशांत सिंग राजपूत, अर्णब गोस्वामी, कंगना राणावत, रिया चक्रवर्ती, जी जी काही प्रकरणं झालेली आहेत, ज्याचा वापर भाजपने पद्धतशीरपणे करून घेतलेला आहे, त्या सगळ्या संबंधी जी नाराजी असते त्या संबंधित पार्टी, म्हणजे कंगना राणावतला जे काही नाराजी होती ती राज्यपालांकडे येऊन तिने पोचवली. काय केलं राज्यपालांनी? राज्यपाल काय करू शकतात त्याच्यामध्ये? पण का ते भेटी देत आहेत त्या, किंवा जे असंतोष व्यक्त करतात महाविकास आघाडी सरकारवर, या लगेच माझ्याकडे येतो. लोकांना काय दाखवायचं आहे की याच्या लगेच बातम्या होतात, मीडियावाले लगेच जातातच ना राज्यपाल भवन, ज्याला भाज्यपाल म्हणतात, भाज्यपाल भवनाच्या बाहेर मीडियावाले असतातच. किंवा देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवारजी, आशिष शेलार, आपले प्रवीण दरेकर, हे वेगवेगळी शिष्टमंडळी घेऊन जातात सारखे तिथे काही झालं की, आणि मग लगेच मीडियासमोर येऊन बोलायचं. राज्यपाल काय करतात? राज्यपालांकडे शिष्टमंडळ घेऊन गेले, पुढे काहीच करू शकत नाहीत. आणि पण हे करण्याचं काम काय की हे सरकार जे आहे ते बघा काम करत नाही, ते बघा असा अन्याय करतायत आणि हे दाखवायचं काम हे करतात. पण महाविकास आघाडी सरकारचा जो काय अन्याय चव्हाट्यावरती मांडायचा असेल भाजपच्या नेत्यांना, तो तुम्ही पत्रकार परिषद घेऊन मांडा ना. पण प्रत्येक वेळी राज्यपालांकडे जायचं काय कारण आहे? जर पूर्णपणे कायदा आणि सुव्यवस्था निकालात निघाली, घटनेचं उल्लंघन महाविकास आघाडी सरकारमार्फत होत असेल तर अवश्य राज्यपालांकडे जा तुम्ही तुमच्या मागण्या घेऊन. पण हा काय प्रकार आहे की काही झालं की लगेच त्यांच्याकडे जायचं? आणि एक प्रकारे महाविकास आघाडी सरकार हे नालायक सरकार आहे, अकार्यक्षम सरकार हे दाखवण्यासाठी म्हणून राज्यपालांकडे जायचं. आणि राज्यपाल त्यांना, ज्याला इंग्रजी म्हणतात की ऑडियन्स देणं, म्हणून त्यांना भेटीची वेळ मागितली की ताबडतोब देणं. आणि जो भाजपचा जो अजेंडा आहे, भाजपच्या ज्या सूचना किंवा घराणं किंवा तक्रारी आहेत, तो जो खलिता आहे तो लगेच मुख्यमंत्र्यांकडे पाठवायचा आणि सांगायचं की हां याप्रमाणे तुम्ही केलं तर बरं होईल. ते भाजपनेच केलेल्या सूचना असतात. मग भाजपचे नेते थेट मुख्यमंत्र्यांना भेटून का नाही सांगत? ते असं पूर्वी कधी घडलेलं होतं की प्रत्येक वेळी यांच्याकडे जायचं? म्हणून काय चाललंय हे राज्यपाल जे आहेत त्यांनी राहुल गांधी यांच्याकडे, राज्यपाल असताना सुद्धा राहुल गांधी बघा कसे पळपुटे आहेत, अशा प्रकारची फेसबुकची पोस्ट होती त्यांची. म्हणजे काँग्रेस पक्षाध्यक्षपदाचा त्याग केल्यानंतर पळपुटे आहेत म्हणून. हे राहुल गांधी, त्यांच्याबद्दल कोणाचं काही मत असेल, रोज काही ना काही आंदोलन करतात ना, ते आंदोलन सुरू आहे त्यांची. दुसरी गोष्ट अशी की हे राहुल गांधींच्या बद्दल झालं. त्यानंतर त्यांनी उत्तराखंडचे काँग्रेसचे जे माजी मुख्यमंत्री नेते हरीश रावत आहेत, त्या हरीश रावत यांच्याबद्दल सुद्धा फेसबुक पोस्ट लिहिली कोश्यारीजींनी की बघा यांचा अनेक वेळा इतका पराभव झालेला आहे. त्यांची टिंगल करणारी पोस्ट होती. तुम्ही महाराष्ट्राचे राज्यपाल आहात आणि हे काय करताय तुम्ही? कशा प्रकारचं राजकारण करताय तुम्ही? हे तुम्हाला शोभणार नाहीये. तुम्ही राजकारणाच्या परिघाच्या बाहेर आलेलात. आता तुम्ही अशा प्रकारच्या पोस्ट लिहिता कामा नाहीत, कॉमेंट्स करता कामा नाहीत तुम्ही. आता तुम्ही तटस्थ आहात ना. पण याचं कुठल्याही प्रकारचं भान त्यांना राहिलेलं नाही. आणि हे जे आहे की मग राज्यपाल पदाची गरिमा किंवा जी शान असते, जी प्रतिष्ठा असते, त्याचं भान ठेवलं पाहिजे ना तुम्ही. ते राज्यपालांच्याही हातात आहे ना. राज्यपालांचा अनादर करावा असं कुठल्याही प्रकारचं माझं मत नाही आहे. मी ते म्हणतच नाही तसं काहीही. मी असं म्हणतोय की राज्यपालांनी स्वतः काळजी घेतली पाहिजे याची. आणि काळजी घेतली जात नसेल तर केंद्रीय गृहमंत्र्यांनी याबद्दल आक्षेप घेतला पाहिजे. त्याबद्दल सांगितलं पाहिजे की काय चाललंय हे बाबा. हे असं कुठल्याही प्रकारची गोष्ट होती. आता हे सगळं पहिल्यांदा होतंय का राज्यपाल असेल? तर मी असं सांगेन की मोदी सरकारच्या काळात, आपण 7 वर्षाच्या काळात बघू. मी तुम्हाला उदाहरणं सांगतो की उदाहरणार्थ
पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत. पश्चिम बंगालचे जे राज्यपाल आहेत ते सरळ सरळ पत्रकार परिषद घेऊन ममता बॅनर्जींवरती टीका करतात. तर ममता बॅनर्जी या खमक्या, त्या अशा लेच्या पैशा नाही, त्या थेट हल्ला करतात त्यांच्यावरती. पत्रकार परिषद राज्यपाल घेत नाही. मुख्यमंत्र्यांवर टीका करणं, पत्रकार परिषद घेणं हे चुकीचं आहे. पण मुख्यमंत्र्यांबद्दल नाराजी असेल तर राज्यपालांनी एक खलिता पाठवायचा असतो केंद्र सरकार, आणि त्याची माहिती जाहीर, त्याची वाच्यता करायची नसते. केंद्र सरकारला वाटलं की बाबा हे सरकार नीट काम करत नाही, बरखास्त करते नाही, तसा रिपोर्ट त्यांना द्यायला लागेल की काय काय गोष्टी आहेत ते काम राज्यपालांचे करा ना तुम्ही तसं. तथागत रॉय हे ईशान्येमधल्या, मला वाटतं मी एका राज्याचे राज्यपाल आहेत जे भाजपचेच आहेत म्हणून, ते वाटेल ते बोलत असायचे. दिल्लीचे राज्यपाल, नायब राज्यपाल, ते तर अरविंद केजरीवाल यांनी कुठल्याही प्रकारचं काही काम सांगितलं तर त्याच्यामध्ये आडकाठी आणणं हेच त्यांचं काम. पॉंडिचेरीमध्ये किरण बेदी यांना राज्यपाल नेमलेलं होतं, आणि त्यांनी तेव्हा जेव्हा, आत्ताचं नाही याच्या अगोदर, पॉंडिचेरीमध्ये निवडणूक आयोगाने काँग्रेसचा पराभव झाला, पण काँग्रेसची नारायणसामी हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांच्या सगळ्या नारायणसामी यांच्या सरकारला काम करून द्यायचं नाही आणि स्वतःचे अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन काम करणं हे किरण बेदी यांनी केलं. किरण बेदी यांच्याकडनं केंद्र सरकारने जे काही करून घेतलं, जाणीवपूर्वक असं करतात, ते काम झाल्यानंतर त्यांची हकालपट्टी झाली तिकडनं. आता गोष्ट अशी आहे की राज्यपाल हा काही निवडून आले नसतो, तो नियुक्त असतो. मुख्यमंत्र्यांबद्दल जास्त मुख्यमंत्र्यांना पॉवर्स का आहेत, कारण ते लोकांमधून निवडून आलेले लोकांचे प्रतिनिधी आहेत. राज्यपाल हे शेवटी केंद्र सरकारचे प्रतिनिधी आहेत, पण राज्यपालांनी राज्याच्या हिताचं काम केलं पाहिजे, सगळ्यांच्या हिताचं. एका पक्षाच्या हिताचं काम किंवा एका पक्षाचा तो एजंट नाही, हे भान सुटलं की अशी गंमत होते. आणि मी तुम्हाला असं सांगतो की राज्यपालांनी याचा अर्थ काहीच करू नये असं मी म्हणत नाही, पण राज्यपालांनी केंद्र सरकारचं एजंट म्हणून, केंद्र सरकार म्हणजे केंद्र सरकार ज्या पक्षाचं आहे त्याचं एजंट म्हणून काम करता का? आज पद्धतशीरपणे मोदी आणि शहा यांचा अजेंडा राबवण्याचं काम राज्यपालांतर्फे होतं. माझं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांनी यासंबंधी जाहीरपणे ठोकून काढलं पाहिजे. राज्यपाल असे नका, राज्यपाल जर नीट वागत असतील तर त्यांचा सन्मानच आहे, पण चुकीचं वागत असतील तर जाहीरपणे त्यांच्या वक्तव्यांना, त्यांच्या कृत्याला ठोकून काढलं पाहिजे जाहीरपणे. आणि असं म्हटलं, जाहीर मागणी करा तुम्ही की या राज्यपालांना तुम्ही परत बोलवा. दुसरे तुमच्या पसंतीचे आणा, पण हे चालणार नाही, हे खपून घेणार नाही. आमचं इथे सरकार आहे ना, आणि तुम्ही वाटेल ते पद्धतशीर परस्पर अशा प्रकारच्या काही बैठका घेणार असतील, निर्णय आदेश देणार असतील तर ते खपून घेतलं जाणार. तुमच्या कक्षेमध्ये विद्यापीठाच्या बाबत तुम्हाला अधिकार आहे, मग परीक्षांच्या कशा घ्यायच्या, केव्हा घ्यायच्या, तुम्ही सांगा त्याच्याबद्दल, तो तुमचा अधिकार सुद्धा आहे. पण ज्यामध्ये आपला अधिकार नाही आहे त्याची ती अधिकार कक्षा ओलांडायचा प्रयत्न करा. शेवटी मुख्यमंत्री किंवा सरकारच्या सल्ल्याने राज्यपालांनी काम करायचं असतं. ते राज्यपालांचं अभिभाषण हे सुद्धा सरकारने लिहून दिलेलं अभिभाषण असतं, ते आपण लक्षात घेतलं. ते राज्यपाल स्वतः लिहित नाही, जे कुठलं सरकार असेल त्या पद्धतीची भूमिका राज्यपाल घेतात. पण भारतीय जनता पक्षाचे ज्या राज्यामध्ये सरकार नाहीत, मी एक परवा कालच एका चॅनलवर मी हे बोललो की ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे तिथे काय भाजपची सर्वंकष सत्ता आहे, पण जिथे त्यांची सत्ता नाही ते विरोधात आहे तिथे भाजप आपल्याला राज्यपालांच्या तर्फे आपल्याला हवा तसं काम करून घेण्याचा प्रयत्न करतो. हे मी सांगितलं काल एका चॅनलवरती, आणि हाच मुद्दा माझा हा संजय राऊत यांनी उचलून आज टीका केली. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण मी काल जाहीरपणे हा म्हटला होता हा मुद्दा. आणि मी असंही तेव्हा सांगितलं की ही जी संविधान महत्त्वाचं आहे. आता इथे काळी टोपी जी आहे, काळी टोपीचं संविधान नाही आहे,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं इथे राज्याने संविधानाप्रमाणे कारभार करायचा. त्यामुळे काळी टोपी जरी असली तुमची मूळ, लहानपणापासून तुम्ही काळी टोपी, तुम्ही संघाचे स्वयंसेवक असाल, तर इथे तुम्ही संविधाना घटनेप्रमाणेच काम करायला पाहिजे. आणि ते होत नाही आत्ता. मी जेव्हा काळी टोपीचा उच्चार केल्यानंतर भाजपच्या प्रवक्त्याची लाही झाली. आणि मग त्यांनी काही काय बोलायला सुरुवात केली. जेव्हा तुम्ही बरोबर मुद्दा वर्मावरती बोट ठेवता तेव्हा यांना काहीच बोलता येत. हा एक भाग. आता मी असं म्हणत नाहीये की काँग्रेसने हे काहीच केलं नाही. मी तुम्हाला सांगतो, 2-3 उदाहरणं सांगतो आणि थांबेल. जेव्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अगदी सुरुवातीच्या काळात तामिळनाडू आणि केरळमध्ये असं झालं की बहुमत नसलेल्या पक्षांना, ज्याचं बहुमत नाही त्यांना सरकार बनवण्यासाठी राज्यपालांचा वापर झाला काँग्रेसच्या काळात सुद्धा. आणि त्यानंतर जर बघितलं तुम्ही ते 1967 नंतर जेव्हा विरोधी पक्षांचे ठिकठिकाणी सरकार येत गेली, संयुक्त विधायक दलाची सरकार म्हणतो आपण, त्यावेळी तर आनंद होता. म्हणजे काँग्रेसनी राज्यपाल पदाचा पूर्णपणे दुरुपयोग त्यावेळी केला. हे मी सांगते तुम्हाला, केलाच ना तो. मी तुम्हाला 3-4 उदाहरणं सांगतो. आंध्रचे मुख्यमंत्री NT रामाराव होते. लोकप्रिय होते, नट म्हणून, नेता म्हणून राजकारणात प्रवेश केला, एकदम सत्ता मिळवली. त्यांनी का सत्ता मिळवली? की काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा अवमान तिथे राजीव गांधींच्या मार्फतच झाला. टी अंजय्या मुख्यमंत्री होत्या. त्यावेळी तेलुगू अस्मितेचा मुद्दा घेऊन NT रामाराव हे पुढे आले, राजकारणात एकदम लोकप्रिय झाले आणि त्यांचं सरकार आलं. पण हार्टच्या ऑपरेशनसाठी ते परदेशात गेले. ते परदेशात गेल्याबरोबर रामलाल जे राज्यपाल होते, काँग्रेसचा अजेंडा राबवायचा होता, त्यांनी काय केलं, ताबडतोब बरखास्तच करून टाकलं रामाराव यांचं सरकार. पूर्णपणे चुकीचं. आणि भास्करराव म्हणून एक होते, त्यांना मुख्यमंत्री बनवून टाकलं. रामाराव हे स्वस्थ बसले. ज्या प्रकारे ही गुंडगिरी सुद्धा राज्यपालांची एक प्रकारे, त्याला त्यांनी तोंड दिलं, त्यांनी आंदोलन केलं आणि त्यांनी कोर्टात गेले ते. आणि हायकोर्टाने त्यांच्या विरुद्ध निर्णय, पण सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. एवढंच नाही तर त्यांनी विधानसभा माझ्या मागे बहुमत आहे हे दाखवलं. आणि मग पुन्हा त्यांनी परेडच केली आमदारांची. त्यांच्या माझ्या मागे बहुमत हे दाखवल्यानंतर मग पुन्हा त्यांना मुख्यमंत्री करायला लागले. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. कर्नाटकचे रामकृष्ण हेगडे मुख्यमंत्री होते. त्यानंतर पुन्हा ते निवडून पुन्हा आले, पुन्हा मुख्यमंत्री झाले. पण टेलिफोन टॅपिंगचं प्रकरण घडलं. टेलिफोन टॅपिंगचं प्रकरण घडल्याबरोबर काय झालं, त्यांना राजीनामा द्यायला लागला. आता बघा, पेगाससचं प्रकरण आहे, ते पेगाससच्या प्रकरणाची दखलच घेतली जात नाहीये. पण त्यावेळी रामकृष्ण हेगडे यांनी राजीनामा द्यावा लागला त्यांना, आणि दिला त्यांनी. हे सगळं बोगस प्रकरण असं म्हटलं नाही. तो दिल्यानंतर बोंबई नावाचे मुख्यमंत्री झाले. बघा, कर्नाटकमध्ये आता जे बोंबई आले त्यांच्याच घराण्याचे, त्यांचेच चिरंजीव, ते बोंबई मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी संधी न देता राज्यपालांनी त्यांचं सरकारच बरखास्त करून टाकलं. मग ते सुप्रीम कोर्टात गेले. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे राज्यपालांच्या मनाप्रमाणे ठरवता येणार नाही. हे कसं होईल, ठरवलं जाईल, विधानसभेमध्ये कोणाचं बहुमत आहे यानुसार ठरेल. राज्यपालाच्या आले मना आणि त्याप्रमाणे हे चालणार नाही, असं झालं. अजून एक उदाहरण सांगतो. ते आहे हरियाणामध्ये. हरियाणामध्ये आपले मराठी नेते तपासे, गणपतराव तपासे हे राज्यपाल होते. त्यावेळी काय झालं की देवीलाल जे होते त्यांच्या मागे, देवीलाल माहिती असेल, शेतकऱ्यांचे मोठे नेते, त्यांच्या मागे बहुमत होते. पण भजनलाल जे होते त्यांनी काय केलं,
मुख्यमंत्रीपदाचा क्लेम केला. मग त्यांना संधी दिली राज्यपालांनी. आणि मग देवीलाल यांनी काय केलं की बहुमत सिद्ध करायच्या वेळी आपल्या सगळ्या आमदारांना एकत्र घेऊन एका ठिकाणी त्यांना ठेवलं. तिथून काही आमदार निसटले, पळाले आणि ते भजनलालांच्या बाजूला गेले आणि भजनलाल मुख्यमंत्री बनले. हे त्या काळात घडलेलं होतं. हे सगळं मी सांगतोय तुम्हाला, हे काँग्रेसच्या काळात घडलेलं होतं. काँग्रेस हा या राज्यपालांच्या दुरुपयोग जे करण्याच्या प्रकारात काँग्रेस असेल, बाकी जनता पक्षाच्या काळात सुद्धा घडलं झालेलं आहे. हे मी सांगतोय तुम्हाला, पुन्हा एका बाजूची बाजू घेऊन बोलत नाही आहे. रोमेश भंडारी शेवटचं उदाहरण आहे. ते रोमेश भंडारी जे काँग्रेसने नेमलेले राज्यपाल, परराष्ट्र सेवेचे मोठे अधिकारी होते, इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये मोठे अधिकारी होते, त्यांना राज्यपाल केले. कल्याण सिंगांना त्यांनी दूर केलं. कल्याण सिंग आणि त्यांच्या भाजप आणि मित्रपक्षांच्या जे सरकार होतं ते बरखास्त केलं. आणि जगदंबिका पाल नावाच्या व्यवस्थाना, ज्यांच्यामागे अजिबात बहुमत नसताना, बहुमताचा प्रश्नच नव्हता, त्यांना मुख्यमंत्री केलं. आता गंमत म्हणजे काय की तेव्हा ते काँग्रेसमध्ये होते, आता भाजपमध्ये, हे लक्षात घ्या. पण त्यावेळी 2-3 दिवसात त्यांना घरी जायला लागलं. आपल्या कोश्यारीजींनी कदाचित हाच कित्ता त्यांना गिरवा असं वाटलं असेल म्हणून 3 दिवसांचं सरकार, 3-4 दिवसांचं जे अजितदादांबरोबर देवेंद्र फडणवीस जे नीतिमत्ता, घटना, लोकशाही याच्याबद्दल सतत बोलत असतात, त्यांनी अशा प्रकारे पहाटे शपथविधी त्यांना दिला. आणि हे देवेंद्र फडणवीस हे सांगतात आज की राज्यपाल आधी घटनेचा अभ्यास करा म्हणून. अरे घटना पायदळीत उडवली तुम्ही देवेंद्रजी, तुम्ही काय सांगताय घटनेचं पालन करा म्हणून. मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, तुम्ही कशा प्रकारची लबाडीची भूमिका घेता आणि पुन्हा सांगता की आमच्या बरोबर म्हणून, आणि पुन्हा त्याचं सगळ्यांनी तुमचं कौतुक करावं असं सांगायचं, म्हणायचं. काय चाललंय तुमचं? अशा प्रकारची जी बदमाशी चालत असेल, लबाडी चालत असेल, हा लबाडीचा जो सगळा खेळ आहे त्याला उद्धव ठाकरे यांनी सणसणीत उत्तर दिलं पाहिजे असं माझं मत. जर महाविकास आघाडी सरकार चुकत असेल कुठे कारभारामध्ये, जर मदत वेळेवरती पोचत नसेल, किंवा ज्या बिल्डिंग्स मुंबईत किंवा अन्यत्र पडतात त्याबाबत नीट काळजी घेतली जात नाही, मग मुंबई महानगरपालिका असेल, शिवसेनेच्या कक्षाची कोणीतरी चूक आहे, त्या कारभाराचं मी समर्थन करणार नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. पण राज्यपालांचा पूर्णपणे राजकीय वापर केला जातोय आज, म्हणून या काळी टोपीला लाल रुमाल दाखवलाच पाहिजे. शांत न बसता आक्रमकपणे उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिलं पाहिजे त्यांना, आणि जाहीरपणे मागणी करावी आता महाविकास आघाडी सरकारच्या सगळ्या घटक पक्षांनी की या राज्यपालांना परत बोलवा, नाही तर आम्ही आंदोलन करू, आम्ही रस्त्यावर येऊ. एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.